जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। राज्यात उघडकीस आलेल्या भोंदूगिरी आणि बुवाबाजीच्या घटनांमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे। याच पार्श्वभूमीवर पाथर्डी तालुक्यात चालणाऱ्या अनिष्ट प्रथा, जादूटोना आणि लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबांवर कडक कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आता आक्रमक पाऊल उचललं आहे। प्रशासनाने या गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण करावा या मागणीसाठी निवासी नायब तहसीलदार किशोर सानप, पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले। निघोज येथील एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगाराला जेरबंद करण्यात पारनेर पोलिसांना यश आलंय। संदीप भजन सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। त्याच्याकडून राज्यातील अन्य एटीएम चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। श्रीगोंदा तालुक्यातील आडळगाव परिसरात सध्या कोल्ह्याच्या दहशतीने नागरिक भयभीत झाले आहेत। नगरगाव रस्ता परिसरात गुरुवारी सकाळी एका पिसाळलेल्या कोल्ह्याने धुमाकूळ घालत तिघांवर जीव घेणा हल्ला केलाय। या हल्ल्यात एका महिलेसह 3 जण गंभीर जखमी झाले असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। गुरुवारी सकाळी 6:30च्या सुमारास ग्रामस्थ कामासाठी घराबाहेर पडत असताना ही घटना घडली आहे। राज्यामध्ये अनेक कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढवली आहे। सर्वत्र स्पर्धा सुरू झाली आहे। अशा काळात आपल्या कारखान्याने कायम चांगला भाव दिला आहे। कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस लागवडीबरोबर एकरी उत्पादन वाढवणे गरजेचे आहे। एकरी उत्पादन वाढीमध्ये हुमणी अळीसारख्या अनेक अडचणी आहेत। हुमणी अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कॉम्बो ट्रॅपचा वापर प्रभावी ठरेल असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले। त्याचबरोबर विषमुक्त शेती गरजेची असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या मागेल त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत श्रीगोंदा तालुक्यात फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणात तब्बल 38 शेतकऱ्यांची सुमारे 5.43 लाखांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी वडाळी येथील अविनाश भाऊसाहेब काटे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। राज्यात सध्या नाशिक येथील भोंदूबाबा खरात यांच्या प्रकरणाचे सर्वत्र पडसाद उमटत असून बाबाच्या कारनाम्यामुळे समाजातील सर्वच घटकांमध्ये भोंदूबाबाविषयी संताप व्यक्त केला जातोय। मंत्र, तंत्र तसेच अघोरी विद्या व पूजेच्या नावाखाली भोंदूबाबाने महिलांवर केलेल्या अत्याचारामुळे समाजाचा भोंदूबाबा व महाराजांवरील विश्वास कमी झालाय। गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या महाराष्ट्राची दक्षिण काशी या समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र पुणतांबा येथे या प्रकरणामुळे काही दिवसांपासून पूजा, धार्मिक विधीचे प्रमाण एकदम कमी झाले आहे। विशेषतः अमावस्या व पौर्णिमेच्या दिवशी नदीपात्रात अनेक जण महिलांसह विविध पूजेसाठी येत असतात। नुकत्याच झालेल्या अमावस्येच्या दिवशी असे प्रकार झाले नाहीत अशी खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवाळा परिसरात पठारे वस्ती येथे गुरुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या जादूटोना सदृश्य प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार रात्री सुमारे 1 ते 1:30 वाजण्याच्या दरम्यान पठारे कुटुंबियांना घराबाहेरून तंत्रमंत्र म्हणत असल्यासारखे मोठ्याने आवाज ऐकू आले। यामुळे ते जागे होऊन बाहेर आले असता घरासमोर टाचण्या, टोचलेले लिंबू, काळी बाहुली, हळद कुंकू, दोरी, कपड्यांचे तुकडे तसेच कुऱ्हाड असे साहित्य आढळून आले। तसेच MH16 BW 3112 क्रमांकाची बुलेट दुचाकी ही घटनास्थळी दिसून आली। या प्रकारामुळे कुटुंबीय घाबरून गेले असतानाच ते बाहेर येत असल्याचे पाहून 3 संशयित घटनास्थळावरून पळून गेले। मात्र प्रसंगावधान राखत पठारे कुटुंबियांनी त्यापैकी एका संशयिताला पकडण्यात यश मिळवले आणि धक्कादायक बाब म्हणजे पकडलेली व्यक्ती ही पठारे कुटुंबातील जावई असल्याचं निष्पन्न झालंय। एका अल्पवयीन मुलीला डांबून ठेवत तिला बळजबरीने वेश्या व्यवसायात ओढल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी 3 जणांविरुद्ध अत्याचार, पोस्को आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडित 16 वर्षीय मुलीने याबाबत फिर्याद दिली आहे। ती मूळची बीड जिल्ह्यातील असून सध्या पुणे जिल्ह्यात वाघोली तालुक्यामध्ये राहत आहे। अंजली उर्फ रावणी परमेश्वर काळे व भैया उर्फ गणेश संपत गोरे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। सदरची घटना फेब्रुवारी 2024 पासून सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद केलंय।
घातक क्रीम पासून बनावट दुधाची निर्मिती करून विक्री केल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पसार असलेल्या 12 संशयित आणि अटकेतील तिघे अशा 15 जणांना जामीन अर्ज श्रीगोंदा येथील सत्र न्यायालयाने नामंजूर केलाय। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, तर आता अटक संशयितांची संख्या 5 झाली आहे। एलसीबी आणि अन्न व औषध प्रशासन यांनी संयुक्त कारवाई करत जामखेड तालुक्यातील फकराबाद येथे 14 फेब्रुवारी रोजी छापा टाकून बनावट दूध तयार करण्याचा धडा उघडकीस आणला होता। पॅराफिन 9.5 नावाचे केमिकल, मिल्क क्रीम आणि पाणी यांची मशीनद्वारे एकत्रित मिश्रण करून घातक क्रीमची निर्मिती केली जात होती। पाथर्डी तालुक्यात एका खळबळजनक घटनेने खळबळ उडवली आहे। तालुक्यातील कासार पिंपळगाव या शिवारात असलेल्या मुळा पाटबंधारे कॅनॉल मध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळून आलाय। ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून प्राथमिकदृष्ट्या हा खुनाचा प्रयत्न असल्याचं समोर येत आहे। जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।